नमस्कार, मी परमदास जाधव. महाराष्ट्रातील लाखो दूध ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. राज्यात तपासणीसाठी घेतलेल्या जो दुधाचा नमुना आहे, त्या नमुन्यामध्ये तब्बल 32% नमुने हे निष्कामते अपयशी ठरल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने जे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठकी पार पडलेल्या आहे. या बैठकीत दूध भेसळ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना सुरक्षित दूध उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजनांचा आणि त्या उपाययोजनेवर चर्चा करण्यात आली. दुधात पाणी मिसळणे, कृत्रिम रसायने वापरणे आणि गुणवत्तेत तडजोड करणे त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा धोका असतो. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की राज्यभरात ज्या तपासण्या वाढल्या जाणार आहेत, दोषी आढळणाऱ्या दूध विक्रेते आणि उत्पादकांवर कठोर अशी कारवाई केली जाणार आहे. दरम्यान काही ठिकाणी दूध संकलनात घट होण्याची शक्यता आहे देखील व्यक्त केली जाते. जे संकलन आहे त्याच्यात घट होण्याची शक्यता आहे, कारण तपासण्या आणि नियम अधिक कडक झाल्यास काही पुरवठादार हे बाजारातून बाहेर पडू शकतात. ग्राहकांनी पॅकबंद आणि अधिकृत स्रोतांकडूनच दूध खरेदी करावे. तसेच संशयास्पद दूध आढळल्यास तक्रार करावी असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की दुधातील भेसळ रोखण्यासाठी आणखी कठोर कारवाई करायला हवी की तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.